जय हिंद. नमस्कार मित्रांनो. MSRDCने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या अलाइनमेंटनुसार शक्तीपीठ मार्ग आता 760 किमी ऐवजी 805 किमी लांबीचा असणार आहे. MSRDCने अलाइनमेंट अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा म्हणजेच DPR तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून MSRDCने प्रयत्न करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नागपूर आणि गोवा दरम्यान बांधण्यात येत असलेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे 3 देवी, महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या शक्तीपीठांना जोडणार असून मार्ग तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई शक्तीपीठ, कोल्हापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, नांदेड हुजूर साहिब, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर आणि औदुंबर या तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी 86,000 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. यापूर्वी 4 राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून आता आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गामुळे मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाची संख्या आता तब्बल 5 झाली आहे. शक्तीपीठ एक्सप्रेसवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाच्या संपादित क्षेत्रात मोहोळ तालुक्यातीलही क्षेत्राचा समावेश होत असल्यामुळे मोहोळ तालुक्याची दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कनेक्टिव्हिटी आता आणखी अधोरेखित होणार आहे. यापूर्वी मोहोळ तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद, मोहोळ, पंढरपूर, आळंदी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि विजापूर असे 4 महामार्ग गेले आहेत. 2029च्या अखेरीस पूर्ण होऊ शकणारा हा महामार्ग राज्यातील 3.5 शक्तीपीठांपैकी 3 शक्तीपीठांना जोडणारा असल्याने याला शक्तीपीठ महामार्ग म्हणून संबोधले जात आहे. हा महामार्ग MSRDC कडून पूर्ण होणार असून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सध्याचे सरकार युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. या महामार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मसले, चौधरी, दिक्सळ, भोयरे, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे, टाकळी, सिकंदर यासह अन्य गावातील क्षेत्र संपादित होणार आहे. याबाबत संपादित होणाऱ्या संभाव्य क्षेत्रांचे गट क्रमांक असलेली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या संपादनातून मोठी रक्कम मिळेल अशी आशा वाटत असल्यामुळे सर्वांच लक्ष या महामार्गाचे काम कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.